श्री स्वामी समर्थ. नुसता एरे एरे पैसा. सूर्यग्रहणाचा जबरदस्त प्रभाव पडणार. या काही राशींचं नशीब बदलणार. प्रसिद्धी तुमच्या मागे मागे येणार. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या ग्रहणाचा शुभ अशुभ प्रभाव नेहमीच मानवी जीवनावर आणि जगावर होतो. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे सूर्यग्रहण धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दोन्ही दृष्टिकोनातून विशेष आहे. हे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:04 सुरू होईल आणि 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 4:25 संपेल. विशेष म्हणजे त्याच दिवशी रात्री 10:42 ग्रहस्वामी मंगळ आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल, ज्याचे शुभ परिणाम अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात दिसून येतील. या ग्रहणाचा काही राशींच्या आयुष्यावर शुभ प्रभाव पडेल. खगोलशास्त्रानुसार 2026 या वर्षातील आणि सर्वात महत्त्वाचं सूर्यग्रहण हे 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण फार खास मानलं जाणार आहे. हे एक प्रकारे पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे, ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकून टाकणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात दिवसा अंधार दिसण्याची शक्यता आहे. या सूर्यग्रहणाची वेळ काय असणार आहे, तसेच हे सूर्यग्रहण नेमके कुठे कुठे दिसणार आहे, भारतात याचा परिणाम दिसून येणार आहे का, चला सविस्तर जाणून घेऊयात. खगोलशास्त्रीय गणनेनुसार 12 ऑगस्ट रोजी लागणारं पूर्ण सूर्यग्रहण हे उत्तर गोलार्धाच्या क्षेत्रात दिसणार आहे. हे ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रूस आणि अटलांटिक महासागराच्या काही भागात दिसणार आहे. युरोपच्या बहुतेक देशात, उत्तर अमेरिकेच्या काही भागात तसेच आफ्रिकेच्या उत्तर पश्चिम भागात हे आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे. 12 ऑगस्ट 2026 ला लागणार आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, कारण हे ग्रहण भारताच्या वेळेनुसार रात्रीच्या वेळी हे घडणार आहे, म्हणून भारतात हे ग्रहण दिसणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण सुरू होण्याच्या आधी 12 तास आधी सूतक काळ लागणार आहे. सूतक काळात शुभ कार्याला मान्यता नसते आणि मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात. पण भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही, म्हणून भारतात सूतक पाळले जाणार नाही. त्यामुळे धार्मिक नियमांचे पालन करणे गरजेचे नाही. सोबतच भारतात ग्रहण दिसणार नसल्यामुळे शास्त्रीय मान्यतेच्या मते गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी भगवान शंकराचे मंत्र जप केले पाहिजे. ग्रहण समाप्त झाल्यानंतर गहू, गूळ आणि लाल वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत आल्यावर सूर्यग्रहण होते. या स्थितीत चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्यप्रकाशाचा काही भाग किंवा संपूर्ण प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी काही काळ दिवस असूनही अंधाराचे वातावरण निर्माण होते. 12 ऑगस्टच्या पूर्ण सूर्यग्रहणात दरम्यान चंद्र काही काळासाठी सूर्याला पूर्णपणे झाकणार आहे. जास्तीत जास्त काळासाठी हे पूर्ण ग्रहण सुमारे 2 मिनिटे 18 सेकंद राहण्याची शक्यता आहे. या काळात दिवसाच्या वेळी संध्याकाळसारखा अंधार जाणवू शकतो. आकाश निरभ्र असल्यास काही तेजस्वी तारे आणि ग्रहही दिसण्याची शक्यता आहे. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना या सूर्यग्रहणाचा चांगला प्रभाव त्यांच्या जीवनावरती पडताना दिसणार आहे. अनेक सकारात्मक बदल या राशींच्या जीवनात घडताना दिसणार आहेत. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. 12 ऑगस्ट रोजी होणारे सूर्यग्रहण कर्क राशीत होणार आहे. मात्र काही अंशतः त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर असेल. सध्या शनीच्या 7.5च्या प्रभावाखाली असलेल्या मेष राशीवर मात्र याचा विशेष परिणाम होईल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तुम्ही तुमच्या करिअर किंवा व्यवसायात मोठे निर्णय घेण्यास संकोच करणार नाही. क्रिएटिव्ह क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांनाही नवीन दिशेने काम करण्याची प्रेरणा मिळू शकते. तसंच प्रत्येक संधी सुरुवातीला वाटते तितकी सोपी असेलच असे नाही, म्हणून कोणतीही कृती करण्यापूर्वी आगाऊ नियोजन नक्की करा. हा काळ आत्मपरीक्षणाची संधी देखील देऊ शकतो. अनेक लोकांना त्यांच्या विचारसरणीत बदल जाणवेल. या काळात तुम्हाला वैयक्तिक नात्यांमध्ये काही तणाव देखील जाणवू शकतो. नात्यांमध्ये संवाद आणि सामंजस्य राखल्यास अनेक गैरसमज टाळता येऊ शकतात. या काळात कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई मात्र करू नका. प्रत्येक परिस्थितीला विचारपूर्वक हाताळा. त्यानंतर मिथुन रास.
ज्योतिषशास्त्रानुसार 2026 सालातील दुसऱ्या सूर्यग्रहणानंतर मिथुन राशीच्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉस सोबतचे तुमचे संबंध पूर्वीपेक्षा खूप चांगले होतील. तुम्ही त्यांच्याबद्दल खूप सकारात्मक राहाल. तुम्ही कामाच्या ठिकाणी एक सक्षम कर्मचारी म्हणून सिद्ध व्हाल. लोक तुमच्या कामाचे कौतुक देखील करतील. या काळात तुम्ही काही चांगली कामे देखील पूर्ण कराल आणि मौल्यवान ज्ञान देखील मिळवाल. त्यासोबतच हे वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारं ठरणार आहे. त्यानंतर आहे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 सालातील दुसरे सूर्यग्रहण कर्क राशीच्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचे ठरेल. हे सूर्यग्रहण तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल. या ग्रहणादरम्यान तुम्ही एक नेता म्हणून उदयास येऊ शकता. कर्क राशीच्या लोकांनी आपल्या भावना जास्त लोकांसमोर व्यक्त न करण्याचा प्रयत्न मात्र करावा. हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी अशा संधी घेऊन येईल ज्याचा तुम्ही विचारही कधी केला नसेल. तुमच्या जीवनामध्ये हे सूर्यग्रहण अनेक चांगल्या संधी घेऊन येणारं ठरणार आहे, ज्याचं तुम्ही सोनं कराल. तुमच्या करिअरमध्ये या काळामध्ये प्रगती होऊ शकते. त्याचबरोबर नात्यांमध्ये गोडवा देखील निर्माण होऊ शकतो. त्यानंतर कन्या रास. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 सालातील दुसरे सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यकारक असेल. त्यांना 2 पावले पुढे घेऊन जाईल. तेव्हापासून तुम्हाला कामासंबंधित अधिक प्रवास करावा लागेल. नातेसंबंधातही सुधारणा होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त कराल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. अनेक प्रलंबित कामे आता पूर्ण होऊ शकतात. या ग्रहणानंतर स्वतःवर काम करा आणि काहीतरी नवीन शिका, जे तुम्हाला तुमचे भविष्य घडवण्यासाठी मदत करेल. त्यानंतर आहे कुंभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 सालातील दुसरे सूर्यग्रहण कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा इतर प्रयत्नांमध्ये येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांचा फायदा होईल. जर तुम्ही प्रवासाची योजना आखत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम देखील मिळू शकतात. त्या प्रवासाचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल. आर्थिक लाभाच्या संधी देखील उपलब्ध होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यानंतर आहे मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 सालातील दुसरे सूर्यग्रहण मीन राशींसाठी आयुष्यात संतुलनाची स्थिती घेऊन येईल. या काळात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. सूर्यग्रहणानंतरच्या 90 दिवसात तुम्ही असे निर्णय घेऊ शकता जे तुम्हाला भविष्यात महत्त्वपूर्ण लाभ मिळवून देतील. तुमच्या कामाला गती मिळेल. सोबतच वर्षानुवर्ष अडकलेले तुमचे एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण साथ लाभणार आहे. तुमचे आरोग्य या काळामध्ये उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर हा काळ वैवाहिक जीवनासाठी देखील उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहणाचा विशेष लाभ प्राप्त होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी सुद्धा काही अंशी याचा प्रभाव या काही राशींवरती शुभ पडणार आहे. त्याचबरोबर या राशींना त्यांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले सूर्यग्रहणाच्या 15 दिवसांच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.